पापड काढल्यानंतर सगळे फ्रीजमध्ये ठेवावे लागले का ते पुढे सांगतेच मी। आजचा ना दिवस एवढा खराब निघालेला आहे, म्हणजे असा एखाद्या दिवशी होतं नाही की आज काहीच करायची इच्छा नाही होत, तसाच दिवस आजचा निघालेला आहे। सकाळपासून उठल्यानंतर इतकी झोप येत होती मला, इतकी झोप येत होती काय माहिती। होऊ शकते काल खूप जास्त दगदग झाली, जास्त काम झालं, त्यामुळे आजचा दिवस खूपच असा वैतागलेला गेला माझा। आज मी दिवसभर मस्त झोप काढलेली आहे आणि जे पापड टाकले होते आता संध्याकाळी ते काढायला आलेली आहे। एवढंच आज मी केलेलं आहे, बाकी काही नाही केलेलं आहे। आता हे ऑफिसला गेले, उठली म्हणजे मी सकाळी उठली, नाश्ता वगैरे केला मस्त आम्ही, त्यानंतर आम्ही सगळेच झोपलो मस्त। त्या दुपारी उठलेलो आहे 4ला, त्यानंतर पटापट जे आहे यांचा टिफिन वगैरे बनवला, यांना ऑफिसला पाठवलं। त्यानंतर आठवलं की अरे आज आपण पापड वाळत घातलेले आहे, ते अजून आणलेले नाही, संध्याकाळ होत आहे म्हणून आधी आली आणि आता ते घेऊन जे आहे जाते। या पापडांची पण एवढी मज्जा झाली ना, म्हणजे काल मी टाकलं पापडाचं, आता एवढा उन्हाळा सुरू आहे आणि एवढं गरम होत आहे ना की ते एवढं जे पीठ आहे एवढं फसफसलं की ते पूर्ण असं संध्याकाळी खूप जास्त वादळ वारा सुरू झाला 4 वाजता वगैरे, हो 4 वगैरे वाजता खूप जास्त वादळ वारा सुरू झाला। त्यानंतर मम्मी लगेच ते खाली नेले। आता खाली नेल्यानंतर जे आहे ना कुठे काढायचा हा पण प्रश्न असतो, कारण बाल्कनीमध्ये जागाच नाही आहे आमच्या काही काढायला, आणि इथे वरती काढायचं म्हटलं तर आपण उभंच राहू नव्हतो शकत, एवढा जास्त वादळ वारा सुरू झाला होता आणि लगेच 5 मिनिटात पाऊस पण सुरू झाला, कळतच नव्हतं। हे पण माझ्या मागे मागे ओरडत होते की तू करून ठेवलं, कशाला केलं, काय केलं, असं तसं। आणि आम्हाला फक्त, मला ओले धापुडे खूप जास्त आवडतात, फक्त खायसाठी जे आहे मी केले होते। आता ते थोडंसं नाही झालं, ते थोडं जास्तच झालं, मग कसं करायचं काय करायचं। आणि नेमकी जी आहे कालची गोष्ट आहे, तर आमच्याकडे संध्याकाळी जे आहे यांची काही मित्रमंडळी होती, ती जेवायला बोलवलं होतं आम्ही, तर ते सुद्धा येणार होते। आणि जे पापड असतात ना त्यांचा तो एक आंबट वास असतो, तो सुटतोच घरभर। पापुडे आहे ते काढून वगैरे घेतले आणि त्यानंतर आता कुठे ठेवायचा हा खूप प्रश्न झाला, कारण घरात ठेवण्याशिवाय काही पर्याय नव्हता, कारण खूप जास्त पाऊस येत होता, त्यामुळे बाहेर तर मी त्यांना ठेवू नव्हती शकत। मग विचार सुरू होता माझा आता कुठे ठेवायचं, काय करायचं। आणि हे पण एवढे ओरडत होते माझ्या मागे की आता ते लोक येतील, पूर्ण घरामध्ये जो आहे तो आंबट वास येत आहे, असं सगळं होत आहे। तर असं झालं आणि कालचं संध्याकाळ एवढं भयंकर गेलेलं आहे आमचं, म्हणजे ते लोक येणार आणि आमच्याकडे लाईन नाही, मग कसं स्वयंपाक करायचं काय करायचं, असं फास्ट खूप जास्त रात्री जे आहे ते हे झालं। रात्री आम्हाला आता झोपायला 1-2 वाजले सगळं करेपर्यंत। एक आयडिया केली की सगळे जे पापड आहेत ते छान जे आहे ना एका प्लास्टिकमध्ये पॅक केले आणि फ्रीजमध्ये ठेवून दिले, म्हणजे वासही नाही आणि पापड पण चांगले राहतील। मग आणि सकाळी आज बघितले तर पापड पण एकदम व्यवस्थित होते, त्यांना व्यवस्थित रचून जे आहे मी व्यवस्थित ठेवलं होतं। सकाळी पापड पण एकदम व्यवस्थित होते, त्यांना प्लास्टिकमधनं काढलं आणि इथे वरती आणून सुकवलं आणि आता जे आहे ना असे मस्त कडक जे आहे ना ते वाळले आहे।